सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक केली गेलेली आहे। वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या विधानावरून अटक केल्याची माहिती समोर येते। दुसरीकडे विकास लवांडेंवरती शाई फेक करणारे संग्राम भंडारे यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। खासदार सुप्रिया सुळे स्वतः आपल्या सोबत आहेत। ताई, ही कारवाई झालेली आहे, या संदर्भातली आपली प्रतिक्रिया। तर मी गेले अर्धा तास पुण्याचे कमिशनर अमितेश कुमार यांना फोन करते। अमितेश कुमार माझा फोन घेत नाहीये, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, पुण्यामध्ये हा माझा डेटा नाही, केंद्र सरकारचा डेटा आहे। होम मिनिस्ट्री, गृह मंत्रालय, केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम मध्ये पुणे 1 नंबरला आहे आणि भारतात 5 नंबरला आहे। म्हणजे जे शिक्षणाचं माहेरघर होतं त्या पुण्यामध्ये एवढा क्राईम वाढलाय। एक पोलीस कमिशनर एक खासदाराचा फोन घेत नाही अर्धा तास। पहिलं तर त्या पोलीस कमिशनरनी राजीनामा दिला पाहिजे प्युअर परफॉर्मन्सवर। आणि माझी माननीय देवेंद्रजींना विनंती आहे की जिथे क्राईम वाढतोय हा भारत सरकारचा अमित शहाजींचा डेटा सांगतोय की पुन्हा कमिशनरचा परफॉर्मन्स हा क्राईम मध्ये वाढ झालेली आहे, कमी झालेली नाही। 5 नंबर, आय रिपीट माय पॉइंट, 5 नंबरला देशात आणि 1 नंबर महाराष्ट्रात क्राईम पुण्यात आहे। त्याच्यामुळे पहिलं, आणि ज्या लोकांनी काही वक्तव्य केलं असेल त्यांना तातडीने पॉलिटिकल वर्कर्सला तुम्ही अशी अटक करता, त्याचा मी जाहीर निषेध करते। आणि माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत की तातडीने अशा अन्याय करणाऱ्या पोलीस कमिशनरची तातडीने बदली किंवा सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं गेलं पाहिजे। तर या प्रकरणामध्ये 2 प्रश्न उपस्थित राहतात। एक तर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक होती, मात्र दुसरीकडे त्यांच्यावरतीच शाई फेक करणाऱ्या संग्राम भंडारेंवरती मात्र अद्याप सुद्धा तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाहीये। अमितेश कुमारांनी दिला पाहिजे ना राज्याला। तेवढंच नाही, पुण्यात क्राईम वाढतोय, तुमचं चॅनल रोज दाखवतोय ना, तुमचं चॅनल रोज दाखवतोय की नाही पुण्यात क्राईम आहे। आणि भारत सरकारचा डेटा सांगतो की नाही की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम कुठल्या शहरात आहे, तर पुण्यात आहे। हा भारत सरकारचा डेटा आहे। आणि केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार एकच आहे ना, भारतीय जनता पक्ष केंद्रात पण आहे आणि भारतीय जनता पक्ष राज्यात पण आहे। मग होम मिनिस्ट्री आणि तिथले पोलीस कमिशनर करतायत काय? अमितेश कुमारांचा तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिजे, हा माझी आग्रहीची भूमिका आहे। आजपर्यंत आम्ही नेहमी सहकार्याची भूमिका राहिली आहे, पण जेव्हा एखादा माणूस ज्याच्यावर अन्याय होतो त्याला तुम्ही मोकाट सोडता आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला तुम्ही जेलमध्ये टाकता, कुठला न्याय आहे? हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाहीये, हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार। ताई, तुम्ही सांगताय की तासभरापासून तुम्ही फोन करतात, अमितेश कुमार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, ते तुमचा फोन घेत नाहीयेत, तुम्ही राजीनाम्याची मागणी करतात। या संदर्भात गृहमंत्री राज्याचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही तुमची चर्चा झालेली आहे? त्यांच्याशी काही बोलणार आहात? मी सक्तीची सुट्टीवर पाठवा म्हणते, मी राजीनामा मागत नाहीये। सक्तीची सुट्टी, इन्क्वायरी झाली पाहिजे की इतका क्राईम पुण्यात का वाढतोय। सीपी जबाबदार नाहीयेत त्यांना, मुख्यमंत्र्यांनी जाब विचारायला नको त्यांना। आणि हा क्राईमचा डेटा माझा नाही, हा भारत सरकारचा डेटा आहे, हा अमित शहाजींच्या डिपार्टमेंटचा डेटा आहे, माझा डेटा नाहीये। ताई, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केल्याबद्दल। तर या होत्या खासदार सुप्रिया सुळे, ज्यांनी अमितेश कुमार यांच्याशी तासभरापासून संपर्क करण्याचा प्रयत्न करते, मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाहीये, त्यांच्याकडून उत्तर येत नाहीये। त्यामुळे गृहमंत्र्यांनी या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून। विकास लवांडेंच्या अटकेवरून सुप्रिया सुळे यांनी ही थेट मागणी केलेली आहे। एका खासदाराचा फोन जर पोलीस आयुक्त उचलत नसेल तर या संपूर्ण राज्यामध्ये नेमकं काय चाललंय, कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, या संदर्भात त्यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना भाष्य केलंय।